हळद मिठाचा हा उपाय करा. मनातील नकारात्मकता दूर करण्यासाठी एक साधी आध्यात्मिक प्रयोग. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो आणि भगिनींनो. आजचा हा विषय खूप साधा आहे, पण कदाचित या साधेपणामुळे तुम्ही याकडे कधी गंभीरपणे पाहिला नसेल. तुमच्या घरात असणाऱ्या फक्त 2 सामान्य गोष्टी, एक म्हणजे हळद आणि दुसरी म्हणजे मीठ. या 2 गोष्टींचा वापर आपल्या घरात रोजच्या स्वयंपाकात होतो. पण आपल्या परंपरेमध्ये या दोन्ही वस्तूंचा केवळ स्वयंपाकघरापुरता महत्त्व दिलेलं नाही. हळद म्हणजे शुभत्वाचं प्रतीक आहे आणि मीठ म्हणजे शुद्धीकरणाचं प्रतीक मानलं जातं. पण मित्रांनो, आज आपण जो प्रयोग पाहणार आहोत तो कोणताही चमत्काराचा दावा नाही. हा एक श्रद्धा, सकारात्मक विचार आणि मनाला स्थिर करण्याचा आध्यात्मिक प्रयोग म्हणून पहा. कारण अनेक वेळा आपल्या आयुष्यात समस्या असतात, पण त्याहून मोठी समस्या असते ती आपल्या मनात निर्माण झालेली भीती. काहीतरी चुकीचं होईल अशी भीती, कोणीतरी आपल्या विरुद्ध आहे अशी शंका, आपण काम वारंवार अडतंय म्हणून निर्माण झालेली निराशा आणि मग हळूहळू आपला स्वतःचा नकारात्मक विचाराच्या चक्रात अडकत जातो. म्हणूनच आजचा हा विषय शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे की साधा प्रयोग करताना कोणती एक गोष्ट मनात ठेवणं सर्वात महत्त्वाचं आहे. आणि ती गोष्ट जर विसरलात तर कोणताही उपाय तुमच्या मनाला अपेक्षित आधार देऊ शकणार नाही. म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की ऐका आणि मनापासून म्हणूया श्री स्वामी समर्थ. आपल्या आयुष्यात काही वेळा अशी परिस्थिती येते की आपण कितीही प्रयत्न केला तरी काम पुढे सरकत नाही. एखादा काम सुरू करायचं असतं, पण अचानक काहीतरी अडचण येते. नोकरीसाठी प्रयत्न करत असतो, पण अपेक्षित संधी मिळत नाही. व्यवसायात मेहनत घेत असतो, पण फायदा होत नाही. घरामध्ये छोट्या छोट्या कारणावरून तणाव निर्माण होतो. कधीकधी तर कोणतीही स्पष्ट कारणं नसताना मन अस्वस्थ राहतं. आपण स्वतःला विचारतो, माझ्या बाबतीत असं का होतंय? आणि या प्रश्नाचं उत्तर मिळत नसल्यामुळे मनाला भीती वाढत जाते. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक अडचणीमागे काहीतरी अदृश्य कारण आहे असं मानणं योग्य नाही. कधीकधी परिस्थिती कठीण असते, कधी निर्णय चुकीचा असतो, कधी वेळ अनुकूल नसतो आणि कधी आपल्या मनातील भीतीचे आपल्या योग्य निर्णय घेऊ देऊ शकत नाही. म्हणून आजचा हा उपाय करताना आपण एका गोष्टीवर भर देणार आहोत, मनाची सकारात्मकता. आपल्या परंपरेमध्ये हळद आणि मीठ यांचा उपयोग शुद्धता आणि शुभत्वाच्या प्रतीकांप्रमाणे केला जातो. म्हणून या साध्या प्रयोगाकडे आणि आध्यात्मिक स्मरण आणि सकारात्मक संकल्प म्हणून पाहू शकता. हळदीचं महत्त्व. मित्रांनो, हळद आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये खूप प्राचीन काळापासून महत्त्वाची मानली जाते. लग्नाकार्यात असो, पूजा असो, सण असो किंवा एखाद्या शुभकार्यात असो, हळदीचा वापर अनेक ठिकाणी केला जातो. हळद म्हणजे आपल्या मनात शुभत्व आणि मंगलतेचा भावना जागृत करण्याचा घटक. म्हणूनच आपण जेव्हा हळदीकडे पाहतो तेव्हा आपल्या मनात एक सकारात्मक भावना निर्माण होते आणि हीच भावना या प्रयोगामध्ये महत्त्वाची आहे. तुम्ही हळद हातात घेताना स्वतःला एक प्रश्न विचारा, मी माझ्या आयुष्यातून कोणताही नकारात्मक गोष्ट दूर करू इच्छितो. कदाचित ती भीती असेल, कदाचित निराशा असेल, कदाचित सतत नकारात्मक विचार असतील किंवा एखाद्या जुन्या घटनेची मनात राहिलेली वेदना असेल. कारण कोणत्याही आध्यात्मिक प्रयोग करण्यापूर्वी मनातला संकल्प स्पष्ट असणं महत्त्वाचे आहे. मिठाचे प्रतीकात्मक अर्थ. आता दुसरी गोष्ट म्हणजे मीठ. मीठ आपल्या रोजच्या आयुष्यातील एक सामान्य वस्तू आहे, पण अनेक परंपरांमध्ये मिठाला शुद्धीकरणाची जोडलेले आहे. म्हणूनच अनेक घरांमध्ये वातावरण जड वाटत असेल, मन अस्वस्थ किंवा सतत तणाव जाणवत असेल तर मीठ वापरून प्रतीकात्मक शुद्धीकरणाचे काही पारंपरिक प्रयोग केले जातात. पण मित्रांनो, इथे एक गोष्ट स्पष्ट होते. हा उपयोग वैद्यकीय, वैज्ञानिक किंवा कायदेशीर समस्या पर्याय नाही.
जर तुमच्या आयुष्यात खरोखर एखादी गंभीर समस्या असेल तर योग्य तज्ज्ञाची मदत घेणे आवश्यक आहे. हा प्रयोग फक्त श्रद्धा आणि सकारात्मक मानसिकतेसाठी आहे. हळद आणि मिठाचे साधा प्रयोग. आता आपण मुख्य भागाकडे येऊया. हा प्रयोग तुम्ही अगदी साध्या पद्धतीने करू शकता. तुम्हाला लागेल एक छोटंसं चिमूटभर हळद आणि थोडंसं साधं मीठ, बस. यासाठी कोणताही महागडी वस्तू लागत नाही, कोणतंही विशेष साहित्य लागत नाही. आता एका स्वच्छ छोट्या वाटीत थोडंसं मीठ घ्या. त्यामध्ये अगदी थोडी हळद घाला. दोन्ही एकत्र करताना मन शांत ठेवा. घाई करू नका. आता डोळे बंद करा आणि मनात आपल्या आराध्य देवतेचं स्मरण करा. तुम्ही श्री स्वामी समर्थ हा जप करू शकता. हळूहळू शांतपणे मनापासून श्री स्वामी समर्थ. आता तुमच्या मनात एक संकल्प करा. उदाहरण, माझ्या मनातील भीती आणि नकारात्मक विचार कमी होऊ दे. मला योग्य मार्ग दाखव. माझ्या आयुष्यात शांतता आणि सकारात्मकता येऊ दे. हा संकल्प करताना कोणाचं वाईट चिंतू नका. कोणाला नुकसान व्हावं अशी इच्छा ठेवू नका. कारण श्रद्धेचा खरा अर्थ कोणालाच नुकसान करणं नाही. श्रद्धेचा अर्थ आहे स्वतःला योग्य मार्गावर ठेवणं. आता मी तुम्हाला छोटीशी एक प्रेरणादायक कथा सांगते. ही कथा एक प्रतिकात्मक उदाहरण म्हणून ऐका. एका गावात एक माधव नावाचा एक गृहस्थ होता. त्याचा छोटासा व्यवसाय होता. गेल्या काही महिन्यापासून त्यांनी सतत अडचणी येत होत्या. कधी ग्राहक कमी, कधी अचानक खर्च, कधी घरातील तणाव. हळूहळू त्याचा आत्मविश्वास कमी होत गेला. त्याला वाटू लागलं, माझा काहीच चांगलं होणार नाही. एके दिवशी त्यांनी एका ज्येष्ठ व्यक्तीची चर्चा केली. त्या व्यक्तीने त्याला सांगितलं, तुम्ही आधी तुमच्या मनातील भीती कमी करा. रोज सकाळी काही मिनिटं शांत बसा, देवाचं स्मरण करा आणि घरातील वातावरण सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करा. माधवरावांनी तसंच करायला सुरुवात केली. ते सकाळी उठून स्वामी समर्थांचं नामस्मरण करू लागले. हळद आणि मिठाचा एक छोटासा प्रतिकात्मक प्रयोगही त्यांनी श्रद्धेने केला. पण त्यांनी त्याचबरोबर त्यांच्या व्यवसायातील चुका शोधायला सुरुवात केली. ज्या ग्राहकांशी गैरसमज झाले होते त्यांच्याशी पुन्हा संवाद साधला. अनावश्यक खर्च कमी केला. नवीन कामं शिकण्यास सुरुवात केली आणि आठवड्यातील परिस्थिती हळूहळू सुधारायला लागली. माधवराव म्हणाले, माझं आयुष्य एका रात्री बदललं नाही, पण माझं मन बदललं आणि मन बदलल्यावर माझे निर्णय बदलले. मित्रांनो, या कथेचा खरा संदेश हाच आहे. कधी कधी उपाय आपल्यासाठी परिस्थिती बदलत नाही, पण तो आपल्या परिस्थितीला समोर जाण्याची ताकद देतो. स्वामी समर्थांचा संदेश. आपण स्वामी समर्थांचं नाव घेतो, पण स्वामींच्या शिकवणीत फक्त चमत्कार शोधणं हा उद्देश नाही. स्वामी समर्थ म्हणजे श्रद्धा, धैर्य आणि संकटातही मन स्थिर ठेवण्याची प्रेरणा. म्हणून जेव्हा तुम्ही हा प्रयोग करता तेव्हा मनात एकच भावना ठेवा, स्वामी माझ्या पाठीशी आहेत, पण माझी जबाबदारी मी स्वतः पार पाडणार आहे. ही भावना खूप महत्त्वाची आहे, कारण आपले प्रयत्न करताना फक्त उपायावर अवलंबून राहिलो तर जीवन बदलत नाही. उपायासोबत प्रयत्न आवश्यक आहेत, श्रद्धेसोबत कृती आवश्यक आहे आणि प्रार्थनेसह योग्य निर्णय आवश्यक आहे. हा प्रयोग कधी करावा? तुम्हाला हा छोटासा आध्यात्मिक प्रयोग करायचा असेल तर तुम्ही तो तुमच्या सोयीच्या वेळे करू शकता. सकाळी शांत वातावरणात किंवा संध्याकाळी. महत्त्वाचे म्हणजे तुमचं मन शांत असावं, आजूबाजूला आवश्यक गोंधळ नसावा आणि सर्वात महत्त्वाचं, भीती मनात ठेवून हा प्रयोग करू नका. माझ्यावर काहीतरी संकट आहे, माझ्या नुकसान होणार आहे अशा भीतीने करण्यापेक्षा मला सकारात्मक राहायचं आहे या भावनेने करा. सर्वात महत्त्वाची गोष्ट. आता मित्रांनो, या संपूर्ण प्रयोगातील सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगते ती म्हणजे मनात कोणताही द्वेष ठेवू नका. जर तुम्हाला वाटलं असेल की कुणीतरी तुमच्याशी चुकीचं वागतंय आहे तर त्याचं वाईट व्हावं अशी इच्छा करू नका. याऐवजी मनात म्हणा, मला योग्य मार्ग मिळू दे, माझं संरक्षण होऊ दे आणि मला चुकीच्या परिस्थितीतून बाहेर पडण्याची बुद्धी मिळू दे. हा संकल्प अधिक सकारात्मक आहे,
कारण दुसऱ्याला नुकसान व्हावं अशी इच्छा ठेवण्यापेक्षा स्वतःला मजबूत बनवणं नेहमीच चांगलं. घरासाठी सकारात्मक वातावरण कसं करायचं? मित्रांनो, आपण घर म्हणजे फक्त भिंती नाहीत. घरातील वातावरणाचा आपल्या मनात परिणाम होतो. म्हणून घरात शक्य तितकं शांत वातावरण ठेवा. सकाळी देवाचं स्मरण करा. घरात अनावश्यक भांडणं टाळा. एकमेकांशी प्रेमानं बोला. घर स्वच्छ ठेवा आणि सर्वात महत्त्वाचं, नकारात्मक चर्चा सतत करत बसू नका. कारण आपलं दिवसभर ज्या गोष्टी बोलतो त्याचा परिणाम आपल्या विचारांवर होतो. म्हणूनच हळद मिठाच्या प्रयोगासोबत घरातील वातावरणही सकारात्मक ठेवायचा प्रयत्न करा. मित्रांनो, आज आपण पाहिलं हळद आणि मिठाचा प्रतिकात्मक आध्यात्मिक प्रयोग. पण या प्रयोगामागचा खरा अर्थ काय? तो आहे नकारात्मक विचारांवर मात करणं, मनाला शांत करणं, देवाचं स्मरण करणं आणि स्वतःवर विश्वास ठेवणं. जर तुम्ही हा प्रयोग करत असाल तर श्रद्धेने करा. पण त्याचबरोबर तुमच्या जीवनातील आवश्यक कृतीही करा. नोकरी हवी असेल तर प्रयत्न करा. व्यवसायात अडचण असेल तर योग्य सल्ला घ्या. घरात समस्या असतील तर संवाद साधा. आणि मन खूप अस्वस्थ असेल तर विश्वासू व्यक्तीशी बोला. कारण देवावर श्रद्धा ठेवणं म्हणजे प्रयत्न सोडणं नाही. देवाची विश्वास ठेवून प्रयत्न करत राहणं हीच खरी श्रद्धा आहे. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तुम्ही स्वामी समर्थांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये मनापासून श्री स्वामी समर्थ. तुमच्या आयुष्यातील कोणताही नकारात्मक दूर होवो. तुमच्या घरात सुख, शांती आणि समाधान नांदो. तुमच्या प्रत्येक चांगल्या प्रयत्नाचा यश मिळो आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपादृष्टी सदैव तुमच्यावर राहो. ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार.